आपण जो विषय घेतलेला आहे प्रबोधनासाठी, तो विषय म्हणजे माणसाचा जन्म कशासाठी. माणसाचा जन्म आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठीच आहे, अन्य कुठल्याही गोष्टीसाठी नाही. हे माणसाने प्रथम लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तो जेव्हा हे लक्षात ठेवून जीवन जगण्याचा प्रयत्न करतो किंवा करील, तेव्हा त्याच्या वाट्याला आनंदाशिवाय दुसरं काही येणार नाही. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, हे जे आपण म्हणतो, हे आपण म्हणतो याचं कारण संसार नाही, बायका मुलं नाही, किंवा अन्य दुसरी कुठलीही कारण नाही. जीवनविद्या असं सांगते की सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, याला एकच कारण आहे की माणसाला जीवन जगण्याची कला हस्तगत झालेली नाही. जीवन जगणं ही कला आहे, प्रथम समजलं पाहिजे. आणि जीवन जगणं ही कला आहे, ती आत्मसात केली पाहिजे. त्याच्यासाठी थोडा तरी अभ्यास केला पाहिजे. आणि तेव्हाच आपल्याला जीवनामध्ये आनंद वाटता वाटता आनंद लुटायचा कसा हे कळेल. आणि म्हणून सांगायचा मुद्दा असा की आज लोक समजतात की जन्ममरणातून सुटका झाली की मोक्ष मिळेल, ह्या संसार म्हणजे बायका मुलांतून आपण मुक्त झालो म्हणजे आपल्याला देव मिळेल. आणि म्हणून लोक संन्यास घेतात, रानावनात जातात, दऱ्याखोऱ्यात जातात, जंगलात जातात आणि ध्यान करत बसतात. जीवनविद्येला ह्या सर्व गोष्टी मान्य नाहीत. जीवनविद्या असं सांगते की संसारातच तुम्ही अशा तऱ्हेने संसार करा, संसारात राहून तुम्ही अशा तऱ्हेने संसार करा की त्याच्यातून परमार्थ नावाची गोष्ट आपोआप निर्माण झाली पाहिजे. की कळीतून जसं कमल उमलतं, तसं संसारातून परमार्थाचं कमळ उमललं पाहिजे. आणि ते सहज उमललं पाहिजे. त्याच्यासाठी पुन्हा आटापिटा होता कामा नये. आणि त्यासाठी युक्ती काय, युक्ती एकच. आता युक्ती म्हणजेच खरी भक्ती आहे. ती युक्ती म्हणजेच खरी भक्ती आहे. ती युक्ती म्हणजे खरीच उपासना आहे. ती युक्ती म्हणजे खरा योग आहे. आणि ती युक्ती म्हणजे आनंद वाटता वाटता आनंद लुटणं, ही ती युक्ती आहे. आणि म्हणून जीवनविद्या सांगते की आनंद वाटता वाटता आनंद लुटायला शिका. आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. पहिली स्टेप म्हणजे ईशचिंतन आणि इष्टचिंतन, शुभचिंतन केलं पाहिजे. म्हणून शुभचिंतनाचे 2 भाग केले, ईशचिंतन आणि इष्टचिंतन. इष्टचिंतन म्हणजे जे मी आतापर्यंत सांगितलं की इष्टचिंतन म्हणजे काय करायचं, ते मी आतापर्यंत खूप सांगितलं. ईशचिंतन म्हणजेही खूप सांगितलं. पण तरीसुद्धा थोडंसं जे राहिलेलं आहे ते आपण बघूया. मी ईशचिंतन करत असताना परमेश्वर स्थूलामध्ये कसा आहे, सूक्ष्मात कसा आहे, अतिसूक्ष्मात कसा आहे, हे मी पाहत 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 आपण आतापर्यंत निद्रा आणि जागृती, श्वास आणि उच्छ्वास, ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टी आपण पाहिल्या की ह्यासुद्धा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा घटक आहे. की निद्रा आणि जागृती, श्वास आणि उच्छ्वास, ह्या आपल्या जीवनाच्या अत्यंत महत्त्वाचे असे घटक आहेत. आणि हे जे घटक आहेत हे दिव्य आहेत. हे सूक्ष्म आहे, अतिसूक्ष्म आहे आणि दिव्य आहे, हे मला सांगायचे. मग शरीराचं स्थूलापासून इथपर्यंत सूक्ष्म अतिसूक्ष्म हे सगळं दिव्य आहे, हा जीवनविद्येने मांडलेला एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. आणि म्हणून ते स्थूल आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करा असं नाही. स्थूल हे सुद्धा दिव्य आहे, सूक्ष्म हे दिव्य आहे, अतिसूक्ष्म हे दिव्य आहे आणि दिव्य हे सुद्धा दिव्य स्वरूप आहे. आणि म्हणून निद्रा जागृती ह्या आपण सहज झोपतो, सहज उठतो, पण ते किती दिव्य आहे याचा आपण कधी अनुभव घेत नाही, त्याचा आपण कधी विचार करत नाही, त्याचा आपण कधी चिंतन करत नाही. श्वास आणि उच्छ्वास चाललेला आहे, आपण तो करत पण नाही, चाललेला आहे. पण तो आपल्या जीवनामध्ये इतका महत्त्वाचा आहे की श्वास एकदा गेला आणि जर परत आला नाही की राम बरोबर राम. आणि म्हणून मी मागल्या खेपेला निद्रा आणि जागृती आणि श्वास आणि उच्छ्वास ह्याच्यावर मी सांगितलं की हे सगळं दिव्य आहे, अत्यंत सूक्ष्म आहे, अतिसूक्ष्म आणि दिव्य आहे. आता आणखीन त्याच्या पुढे आपण जर बघायला गेलो तर निद्रा आणि जागृती ह्याच्यामध्ये स्वप्न आहे. काय गंमत आहे बघा. निद्रा आणि जागृती याच्यामध्ये स्वप्न येतं की आपण झोपल्यानंतर आपल्याला स्वप्न पडतात आणि जागं झाल्यानंतर ती स्वप्न विरतात.
आता स्वप्न पडणं हा सुद्धा प्रकार दिव्य आहे, हे मला सांगायचं आहे. हे ऑर्डिनरी नाही आहे. स्वप्न ही गोष्ट ऑर्डिनरी नाही आहे. आपण स्वप्नाकडे आपण ज्या दृष्टीने पाहायला पाहिजे त्या दृष्टीने पाहत नाही, म्हणून स्वप्न आपल्याला ऑर्डिनरी वाटतं. पण तसं ते नाही आहे. स्वप्न जी पडतात आपल्याला ती स्वप्नसुद्धा दिव्य आहे. आता तुम्ही एक लक्षात घ्या की स्वप्न आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला आपण जागृतीमध्ये ज्या माणसाला पाहतो, मग ती बायको असेल, मुलं असेल, शेजारी असेल, ऑफिसमधला बॉस असेल, कोणीही असू दे, ज्यांना आपण जागृतीमध्ये पाहिलेलं असतं ना, तसाच्या तसा माणूस आपल्याला स्वप्नामध्ये दिसतो. ही गंमत काय ती बघा. मला तुम्हाला दिव्यत्वाकडे आणायचं आहे की हे कसं दिव्य आहे बघा. की आता मला सांगा, एक साधी बाहुली जर निर्माण करायची असेल तर ती बाहुली निर्माण करण्यासाठी त्या बाहुली निर्माण करणाऱ्या माणसाला किती आटापिटा करावा लागतो, तेव्हा त्याला ती बाहुली निर्माण करता येते. ती सुद्धा पुन्हा चालत नाही, बसत नाही, उठत नाही, तो भाग वेगळाच. या ठिकाणी सगळं अलौकिक आहे. या ठिकाणी आपल्याला जागृतीमध्ये जो माणूस दिसतो किंवा माणसं दिसतात, ती सुद्धा एक आणि दोन नव्हे, हजारो माणसं, लाखो माणसं आपण जागृतीमध्ये पाहतो. आणि तशीच्या तशी माणसं, लाखो माणसं आपण आणि स्वप्नामध्ये तशी पाहतो. म्हणजे काय आश्चर्य आहे बघा. आता ही प्रत्येक माणूस, एक माणूस निर्माण होणं हा केवढा चमत्कार आहे. आणि मग हजारो माणसं आपण स्वप्नामध्ये जेव्हा पाहतो. आता कधीकधी आम्ही प्रवचन करत असताना स्वप्नामध्ये आपण जेव्हा प्रवचनाला हजारो माणसं बसलेली आपण पाहतो. प्रवचन करतो आहे आणि हजारो माणसं समोर बसलेली आहेत, तीसुद्धा आपण जेव्हा स्वप्नात पाहतो तेव्हा मला सांगायचा मुद्दा असा की ही हजारो माणसं जी आहेत जागृतीमध्ये आपण जशी पाहतो तशी ती माणसं असतात. जागृतीतली माणसं जशी असतात तशी ती तशी असतात. तुम्ही एखादा मोर घ्या, मयूर पक्षी, तो जसा तुम्ही जागृतीत पाहाल ना तसा तुम्हाला तो स्वप्नामध्ये दिसेल. तसा काही फरक नाही त्याच्यामध्ये. आता मला सांगा, स्वप्न आपल्याला इथे पडतं, याला आज्ञाचक्र म्हणतात. स्वप्न आपल्याला इथे पडतं, भ्रूमध्य ज्याला आपण म्हणतो, त्या ठिकाणी स्वप्न पडतात. आता ही जागा किती छोटी आहे, ही जागा जी आहे किती छोटी आहे आणि या छोट्या जागेमध्ये एवढी स्वप्न पडतात. हा जर आपण पाहिलं तर या स्वप्नामध्ये काय काय दिसतं, काय काय दिसत नाही ते तुम्ही मला सांगा. स्वप्नामध्ये काय काय दिसतं. मला तर एकदा असं स्वप्न पडलं होतं, तुम्हाला आश्चर्य वाटेल की आकाशाकडे मी बघतो आहे आणि आकाशामध्ये एक सूर्य मला दिसतो. त्या सूर्यातून दुसरा सूर्य बाहेर पडतो आहे, त्याच्यातून 2 सूर्य बाहेर पडत आहेत, त्याच्यातून 4 सूर्य बाहेर पडत आहेत. अशा तऱ्हेचे सूर्य सारखे एकातून दुसऱ्यातून चौथे असे निर्माण होताना मी एकदा पाहिलं. मला सांगायचा मुद्दा काय, आता सूर्य आपण पाहिलेला असतो, तसाच्या तसा सूर्य आपल्याला स्वप्नात दिसतो. आणि त्या स्वप्नातून आणखीन सूर्य निर्माण होताना आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला आपल्याला आश्चर्य वाटतं. म्हणजे एवढ्याशा या लहानशा जागेत आणि आपल्याला हे सगळं दिसतं. हा केवढा चमत्कार आहे, हे केवढी दिव्य व्यवस्था आहे, हे केवढं दिव्यत्व आहे, हे तुमच्या ध्यानात येईल. आणि म्हणून स्वप्न आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला स्वप्नसृष्टी असा शब्द वापरला जातो. मला या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा होता, म्हणजे असा की स्वप्नसृष्टी आपण निर्माण करीत नाही. लक्षात घ्या, स्वप्नसृष्टी आपण निर्माण करीत नाही, तरीसुद्धा स्वप्नसृष्टी आपणाकडून निर्माण होते. म्हणजे स्वप्नसृष्टी निर्माण होते आपल्याकडूनच आणि तरीसुद्धा आपण ती निर्माण करत नाही. जर आपण निर्माण केली असती ना तर काय केलं असतं, स्वप्नसृष्टीमध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी आवडतात ना त्या सर्व गोष्टी आपण निर्माण केल्या असत्या आणि स्वप्नातसुद्धा आपण आनंद केला असता. पण तसं होत नाही. स्वप्नामध्ये काही वाईट आपल्याला अनुभव येतात, काही चांगले अनुभव येतात, काही मिश्रण अनुभवाला येते. अशा तऱ्हेने आणि पुष्कळ वेळेला नको त्या गोष्टीसुद्धा स्वप्नात दिसायला लागतात. मला सांगायचा मुद्दा काय की स्वप्नसृष्टी ही आपण निर्माण करीत नाही.
पण स्वप्नसृष्टी आपल्याकडून निर्माण होते. हा मला एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे. तुम्ही म्हणा का, ते कारण सांगतो. हा महत्त्वाचा मुद्दा काय आहे की हे जे जग आहे, आपण ज्याला विश्व म्हणतो, हे संबंध जे विश्व आपण ज्याला म्हणतो, ही सगळी जी सृष्टी जागृतीमध्ये आपण जी पाहतो ना, हे सगळं जे विश्व आहे किंवा अनंत कोटी ब्रह्मांड असं आपण ज्याला म्हणतो, हे सगळं अनंत कोटी ब्रह्मांड ज्याला आपण म्हणतो, ते सर्व परमेश्वर निर्माण करीत नाही, पण परमेश्वराकडून निर्माण होतं, हे मला सांगायचं आहे. मला हे फार महत्त्वाचं सांगायचं आहे ना. पुष्कळ लोक विचारतात की हा का परमेश्वराने जर निर्माण केलं तर हे वाईट निर्माण का केलं, ते वाईट निर्माण का केलं. परमेश्वर निर्माण करतच नाही. तुम्ही जशी स्वप्नसृष्टी निर्माण करत नाही, तसं परमेश्वर अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करत नाही. पण त्याच्याकडून ती निर्माण होत असतात. त्याच्याकडून ती निर्माण होत असतात, स्थितीला राहतात, लयाला जातात. आणि हे सगळं जे चालतं ते निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालतं. हे आणखीन लक्षात घ्या. हे सगळं जे चालतं हे निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालतं. आणि म्हणून परमेश्वराला जर तुम्ही विचारलं की का हे डास कशाला निर्माण केले, आम्हाला छळतात, आम्हाला चावतात, मलेरिया होतो, त्रास होतो, हे डास कशाला तू निर्माण केले म्हणून जर तुम्ही परमेश्वराला विचारलं, तर परमेश्वर सांगेल मी कुठे निर्माण केलं, मी हे निर्माण केलं नाही, तुला तरी मी कुठे निर्माण केलं. पण हे निर्माण झालं, कळलं की नाही, निर्माण झालं. अंगातून घाम येतो, हा घाम आपण निर्माण करत नाही, पण घाम निर्माण होतो. स्वप्न आपण निर्माण करत नाही, तर स्वप्नसृष्टी आपल्याकडून निर्माण होते. तसं अनंत कोटी ब्रह्मांड परमेश्वर निर्माण करीत नाही, पण ती सर्व निर्मिती परमेश्वराकडून होते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून हा मुद्दा जर तुम्ही नीट लक्षामध्ये ठेवला, तर जीवन जगत असताना आपल्या जीवनाची दिशा आपल्याला नेमकी सापडते. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे.